नमस्कार, मी मोरेश्वर बडगे. हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा दिवस एका अर्थाने ऐतिहासिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुप्रीमो राज ठाकरे आज मुंबईत एका मंचावर येत आहेत. एका मंचावर राहून दोघं भाषण करणार आहेत, सभा गाजवणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातलं 5व्या टप्प्यातलं मतदान येत्या 20 तारखेला आहे. हा शेवटचा टप्पा आहे महाराष्ट्रातला आणि शेवटच्या टप्प्यातलं हे मतदान मुंबईतलं आहे. ठाणे, कल्याण, पालघर इथलं आहे. 20ला मतदान झालं की महाराष्ट्रातील निवडणूक संपली. मग 4 जूनची निकालाची वाट पाहायची. त्यामुळे आता या मुंबईतल्या शिवाजी पार्कच्या या सभेत काय घडते याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. मराठी माणसाचं खास करून लक्ष आहे. निवडणूक प्रचार मोहिमेची सांगता सभा ह्या अर्थाने आजच्या या सभेला महत्व आहे. मोदी रोड शोही करणार आहेत. नंतर शिवाजी पार्कात त्यांचं भाषण आहे. पण सर्वात महत्वाचं म्हणजे नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे दोघं एका मंचावर येत आहेत. महायुतीच्या प्रचारासाठी, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा आहे. म्हणजे काळ कसा बदलतो पहा. गेल्या निवडणुकीत याच शिवाजी पार्कातून राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला होता. त्याच राज ठाकरेंनी आज यावेळेला या निवडणुकीत भाजपला म्हणजे बिनशर्त पाठिंबा दिला आहे. मोदीसाठी बिनशर्त पाठिंबा. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी आपल्या पक्षाचा उमेदवार उभा केलेला नाही. कदाचित त्यांचं टार्गेट विधानसभा असेल, पण या निवडणुकीत मनसेचा उमेदवार नाही. बिनशर्त पाठिंबा आहे आणि ही सभा आहे. त्या सभेत राज ठाकरे काय बोलणार, म्हणजे नरेंद्र मोदी काय बोलणार यापेक्षा राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता आहे. कारण राज ठाकरे म्हणजे धडाडणारी तोफ आहे. काय बोलते काय आणि राज ठाकरे हे बोलतात ते रोकटोक, तडक फडक. त्यामुळे अनेक जण सुखावतात, अनेक काही जण दुखावतातही. पण राज ठाकरे आपला बाणा सोडत नाहीत. त्यामुळे त्यांना ऐकायला लाखाने लोक गर्दी करतात. आणि शिवाजी पार्कची ही सभा ऐतिहासिक ठरत राहणार आहे. लोकसंख्ये उपस्थितीच्या बाबतीत आणि या निवडणुकीतल्या राजकारणाच्या बाबतीत. या काय म्हणजे दोन हिंदुत्ववादी राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी, दोन हिंदुत्ववादी कट्टर एका मंचावर येत आहेत. आता मुंबईत 3% मनसेची मतं आहेत. आता साहजिक आहे की निवडणूक आहे, त्यामुळे मराठी मतावर भाजपचा डोळा आहे. म्हणजे जी मतं राज ठाकरेंच्या ताब्यात आहेत, राज ठाकरेंना ऐकणारी आहेत, मानणारी आहेत, ती मतं आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपची म्हणजे महायुतीची धडपड आहे. म्हणजे ही सभा बोलावली ते मनसेने बोलावली आहे. त्यात आपले देशाचा पंतप्रधान आणि भाजप नेते सर्व उपस्थित राहणार आहेत. म्हणजे एक तर मराठी मतदार, कारण मुंबईत मराठी मतदार आहे, तो मतदार आपल्या हातात आहे असा दावा उद्धव ठाकरे आतापर्यंत करत आले.
पण ही पहिली कसोटी आहे की मुंबईतला मराठी माणूस कोणाकडे आहे? उद्धव ठाकरेंकडे आहे की राज ठाकरेंकडे आहे की भाजपकडे आहे? याची परीक्षा या निवडणुकीत आहे. तर मराठी माणसांना खेचण्यासाठी भाजपने आजची सर्कस उभी केली आहे. प्रमुख 2 भाषणं होतील, मोदी आणि राज ठाकरे. अजून एखादा देवेंद्र फडणवीस बोलू शकतात. परंतु उद्धवना शह देणं हा या सभेचा टार्गेट आहे. त्यामुळे एकूणच या सभेत वक्ते काय बोलणार, कोण टार्गेट होणार आणि या सभेतून महायुतीला म्हणजे भाजपला किती शक्ती मिळणार? 6 उमेदवार मुंबईतले 6 जागा आहेत. 6 उमेदवार महायुतीने उभे केले आहेत. यातले 3 उमेदवार हे शिंदे गटाचे आहेत, म्हणजे शिंदे शिवसेनेचे. आता शिंदेने तर त्यामुळे भाजपने शिंदेंना स्वीकारलं का? भाजपची मतं शिंदेकडे ट्रान्सफर होतील का? हाही प्रश्न आहे ना. भाजपची मतं शिंदेकडे ट्रान्सफर होतील का किंवा शिंदेची मतं भाजपकडे येतील का? अनेक अर्थाने ही निवडणूक, खास करून मुंबईची निवडणूक, हे थर्मामीटर आहे. तुम्हाला वाटतं काय होईल या सभेत? कॉमेंट करा. नमस्कार.